विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी वाङ्मयाचा इतिहास 1800 ते 1874 यामधील काही पॉईंट्स पार्ट 1मध्ये बघितले. आता आपण घटक 1 मधील काही पॉईंट्स, साहित्य आणि सामाजिक दृष्टी आणि इतर काही पॉईंट्स बघूया. तर साहित्य आणि सामाजिक दृष्टी. साहित्य आणि सामाजिक दृष्टी यामध्ये साहित्य आणि समाज यांचा परस्पर संबंध कशा प्रकारचा आहे हे पाहायचे. साहित्य आणि समाज हे एक दुसऱ्याला सतत प्रभावित करीत असतात आणि एक दुसऱ्याने प्रभावित होत असतात. साहित्यात समाज जीवनाच्या वर्तमान स्थितीचे प्रतिबिंब पडलेले असते. कोणतीही साहित्यकृती ह्या त्या परिस्थितीचे, काळाचे अपत्य असते. कालामानानुसार समाज जीवनामध्ये ज्याप्रमाणे बदल घडत असतो त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटत असते. किंबहुना त्याला समांतर अशी साहित्य निर्मिती होत असते. मग ती परिस्थिती कोणत्याही प्रकारची असो, त्यात साहित्य निर्मितीची बीजे दडलेली असतात. कोणताही जिवंत समाज स्थितीगतीच्या द्वंद्वातून जात असताना तो बदलत असतो. याचा अर्थ समाजात बदल करण्यासारखे काहीतरी असते. सामाजिक परिवर्तनाच्या ह्या प्रक्रियेशी साहित्य निगडीत असते आणि अशा सामाजिक संदर्भापासून निर्माण झालेले साहित्य श्रेष्ठ असते. इंग्रजी राजवटीच्या भौतिकवादी दृष्टिकोनामुळे 19व्या शतकाच्या मध्यावधीत महाराष्ट्रात प्रबोधन चळवळ सुरू झाली. इंग्रजी राजवटीतील शिक्षणातून नव्याने मिळालेल्या स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व या मूल्यत्रयीतून तिने आपल्या सभोवतालच्या अनेक सामाजिक घटनांचे विश्लेषण केले. याचा परिणाम तत्कालीन कथा, काव्य, कादंबरी, नाटक यावर झालेला दिसतो. महात्मा फुले यांची तृतीय रत्न नाटक, केशवसुतांची तुतारी ही कविता, बाबा पदमजी यांचे यमुना पर्यटन, हना आपटे यांची पण लक्षात कोण ह्या कादंबऱ्या ह्यासारख्या साहित्यकृतीतून लेखकाच्या व्यक्तिगत संस्काराबरोबरच त्या काळातील सामाजिक संस्कार, तत्कालीन स्त्रियांची प्रवशता, तसेच समाज सुधारण्याचे वारे या सर्वांच्या क्रियाप्रतिक्रियातून निर्माण झालेली जी सामाजिक परिस्थिती होती याचे दर्शन घडते. या संदर्भात अंजली सोमन म्हणतात, वाङ्मय निर्मितीची पाळीमुळे समाज व्यवस्थेत रचलेली असतात. लेखकाचा साहित्यिक पिंड घडवण्याचं तत्कालीन सामाजिक परिस्थिती, त्या काळात प्रभावी असणाऱ्या विचारप्रणाली आणि त्या विशिष्ट भाषेतील वाङ्मयीन शैलीविषयक परंपरा मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात. तर केशव शिरवाडकर म्हणतात, कवीला सामाजिक जीवनातूनच नव्या प्रेरणा मिळतात आणि आपल्या कलात्मक जाणीवातून त्यांना तो प्रक्षेपित करतो. म्हणजे कलावंताच्या स्वकालीन वास्तवाच्या किंवा सामाजिक संदर्भाच्या चित्रणावरच साहित्य आपले रूप धारण करीत असते. साहित्य आणि सामाजिक दृष्टी यांच्या परस्पर संबंधाचे स्वरूप ध्यानात घेताना साहित्य म्हणजे समाजाचे अथवा जीवनाचे प्रतिबिंब असलेला आरसा असेही विधान केले जाते. खरे म्हणजे वास्तवाचे चित्रण करण्याच्या हेतूनेच ललित साहित्याची निर्मिती होते व त्यातून साहित्यिक कलात्मक सौंदर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि तशी कलाकृती साधताना नकळत त्यातून जीवनदर्शन, समाजचित्रण येत असते. त्याबरोबर कलावंत समाजाचे उद्बोधन करण्याचाही प्रयत्न करीत असतो. म्हणून कला वाङ्मयामार्फत जीवनासंबंधीचे कोणते तरी तत्त्वज्ञान हेतुक वा अहेतुक प्रसार पावते हे केव्हाही विसरून चालणार नाही, असे शद जावडेकर म्हणतात. साहित्यकृतीतून आलेले हे जीवनदर्शन सहजपणे नकळत येत असते. विशेष म्हणजे सहजतेने अथवा नकळत आलेले चित्रणच अधिक प्रभावी ठरते. म्हणून कोणताही कलावंत अथवा लेखक हा हेतुपूर्वक लेखन करावयास प्रवृत्त होत नाही. लेखक हा समाजातच राहत असतो. सामाजिक वास्तवातून लेखकाचे अस्तित्व आपणास बाजूला काढता येत नाही. साहजिकच साहित्यकृती निर्माण करणारा कलावंत हा ज्या सामाजिक परिस्थितीत राहत असतो त्याचा परिणाम त्याच्या साहित्यकृतीवर होत असतो. म्हणून आचार्य सज भागवत म्हणतात, कलाकृतीचे वैशिष्ट्य हे जीवनाच्या सत्य दर्शनावर अवलंबून असते. कलेचे साकल्य म्हणजे युनिटी केवळ कथानकात असत नाही अथवा तंत्रातही असत नाही. लेखकाने जीवनातील एखाद्या खोल सत्याचे वा तत्वाचे आकलन केल्यामुळे त्याला एक निराळेच सौंदर्य दर्शन होत असते. ते तो वाचकाला प्रतीत करून देण्यासाठी कथानकाचा व तंत्रांचा स्वीकार करीत असतो. हे आंतरसाकल्यच त्या कलाकृतीला नाविन्य व रसमयत्व देत असते. अर्थात कोणताही कलावंत कलाकृतीची निर्मिती स्वजीवन, समाजजीवन या सर्वांना व्यापणारा मानवी जीवन यांच्या संयोगातून करतो. समाजातील धर्म, जात, वंश, वर्ग, व्यवसाय, भाषा, संस्कृती, रूढी, परंपरा, श्रद्धा, समजुती, आचार, विचार, नीती, कल्पना, व्यक्तिव्यक्तीतील संबंध आणि सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थिती या गोष्टी प्रत्येक व्यक्तीवर आपला प्रभाव टाकीत असतात. पण साहित्यिक
व प्रभावापासून वेगळा असा राहू शकत नाही. कारण साहित्यिक हा तर अधिक संवेदनशील असतो. तो ज्या समाजात जन्मतो, वाढतो, समाज जीवनाशी एकरूप झालेला असतो, त्या सामाजिक परिस्थितीतून तो अधिक प्रभावित, संस्कारित होतो. तो जे काही समाज जीवनात पाहतो, तो आपल्या साहित्य कृतीतून अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणून समाजामध्ये जन्माला आलेला, समाजात वाढलेला साहित्यकार हा जीवनाचा भाष्यकार असतो. याचाच अर्थ असा की समाजाला आपल्या साहित्यात तो प्रतिबिंबित करीत असतो. समाज देखील साहित्याच्या प्रभावापासून दूर राहू शकत नाही. समाजाला आपल्या आवश्यकतांच्या पूर्तीसाठी साहित्यावर अवलंबून राहावे लागते. प्रत्येक युगाची आवश्यकता तत्कालीन साहित्याद्वारे पूर्ण होत आलेली आहे. यादव राजवटीत धर्मश्रद्धा बिनबुड्याची झाली होती. समाज जीवनात अंधश्रद्धा बोकाळली होती. नामदेव यांच्या बोकाळली होती. त्याच्यावेळी 18 पगड जनजातीतील लोकांना विवेकशील मार्ग दाखवण्याचे काम ज्ञानेश्वर नामदेव यांच्या साहित्याने केले. मोगलांच्या अत्याचारामुळे हिंदू जनता पीडित झाली होती, परंतु तुळशीदासांच्या साहित्यामुळेच सदमार्गाचे अवलोकन केले. पेशवेकालीन दिशाहीन झालेल्या समाजाला त्यांच्या अस्मितेची जाणीव करून दिली आणि जीवन जगण्याची नवी दृष्टी तत्कालीन शायरी वाङ्मयाने दिलेली दिसते. तसेच मार्क्सच्या साहित्याने प्रेरणा मिळून रशियामध्ये क्रांती झाली आणि अशा प्रकारे श्रेष्ठ साहित्य समाजाच्या स्वरूपात परिवर्तन करीत असते. राजकारण, धर्मकारण, समाजकारण, अर्थकारण ही 6 क्षेत्रे वरकरणी पृथक वाटत असली तरी ती प्रत्यक्षात एका समाजजीवनाची विविध अंगे आहेत. ती एकमेकांशी प्रत्यक्षपणे निगडीत असतात आणि या सर्व क्षेत्रांनी मिळून बनलेल्या मानवी जीवनापासून, त्यातील आंदोलनापासून अर्थात साहित्य अलग राहू शकत नाही. युगधर्म, समाज जीवनातील सुखदुःखे, समस्या आणि त्यातून निर्माण होणारी भावनिक ताणतणाव यांचा आविष्कार साहित्यातून होत असतो. कलावंतांनी जीवनात जे अनुभवले त्या अनुभवातून निर्माण झालेल्या त्यांच्या धारणा साहित्य हे व्हिज्युअल रेकॉर्ड असते. अशा अर्थाने साहित्य म्हणजे भाषेच्या रूपाने घडलेल्या जीवनाचा, समाजाचा आविष्कार असतो. म्हणून लिटरेचर इज अन एक्सप्रेशन ऑफ सोसायटी, या स्पीच इज द एक्सप्रेशन ऑफ मॅन, असे डी बोनाल्ड म्हणतो. यातून साहित्य आणि सामाजिक दृष्टी अधिक स्पष्ट होते. एकूणच मानवी जीवनाला सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक असे अनेकविध संदर्भ असतात. साहित्य हे मानवी जीवनातून उदयाला येत असल्यामुळे त्यामध्ये असे संदर्भ कमी अधिक प्रमाणात येणे अटळ असते. यामुळे साहित्यकृती समाजाचे त्या काळचे अपत्य असते. साहित्याच्या स्वरूपामध्ये होणारा बदल हा समाजामध्ये होत असणाऱ्या बदलामुळेच होत असतो. त्यामुळे साहित्य निर्मिती आणि साहित्य विकास हा समाज सापेक्ष असतो. आता मुद्रण कलेचा उदय. ब्रिटिश राजवटीत शिक्षण प्रसार व त्यानुसार ग्रंथ प्रसार कसा झाला हे लक्षात घेण्यापूर्वी या राजवटीची एक मोठी देणगी म्हणजे मुद्रण कला हो. यासाठी मुद्रण कलेच्या उदयाकडे, तिच्या विकासाकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. महाराष्ट्रात ज्ञानेश्वर नामदेवापासून ते एकनाथ तुकारामपर्यंतच्या काळातील ग्रंथ, अभंग, ओवींचा विचार केल्यास हे लेखन हस्तलिखिताद्वारेच झालेले आढळते. पण 17व्या शतकापासून मात्र मराठ्यांचे व पुढे पेशवांचे लक्ष मुद्रण कलेकडे गेलेले दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भीमाजी पारेख नावाच्या माणसाने इंग्लंडमधून छापण्याचे यंत्र आणले होते असे म्हटले जाते. नाना फडणीसांनी 18व्या शतकात लाकडी ठसे करून भगवद्गीता छापण्याचा प्रयत्न केला होता. ब्रिटिश राजवटीचा उदय महाराष्ट्रात होण्यापूर्वी मुद्रणकलेच्या उदयासंबंधी असे काही संदर्भही पाहावेस मिळतात. मुद्रणकलेच्या उदयासंबंधी वरीलप्रमाणे काही संदर्भ सापडत असले तरी भारतात मुद्रणकलेचा प्रसार करण्याचे श्रेय ख्रिस्ती मिशनऱ्यांनाच द्यावे लागते. पाश्चिमात्य देशातील ख्रिस्ती मिशनऱ्यांना मुद्रणकलेचे ज्ञान होते. भारतात आल्यानंतर धर्मप्रसार करताना येथील समाजमनावर ख्रिश्चन धर्म व संस्कृती कशी चांगली आहे याविषयीचे विचार रुजवणे त्यांना आवश्यक वाटू लागले. ख्रिश्चन धर्माचा ग्रंथ बायबल याची भारतीय भाषेमध्ये छपाई करून ते समाजात वाटणे त्यांना आवश्यक वाटत होते. यासाठी ख्रिस्ती मिशनरांनी प्रयत्न सुरू केले. यावेळी विल्यम कॅरे, हॉल नॉट या मिशनरी पंडितांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला. चार्ल्स विल्किन्सनने मोठे प्रयत्न करून ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी करीत मराठी अक्षरांकडे लक्ष दिले. पोथ्यातील अक्षरांची कात्रणं काढून त्यांच्या वळणाचा अभ्यास करून पंचानन चर्मकार या व्यक्तीच्या मदतीने देवनागरी व मोडी लिप्यातील वेगवेगळे प्रकार पाडण्याचे काम सुरू केले. या प्रयत्नातूनच भारतीय भाषांमधील टाईप पाडून देशी भाषांतरित ग्रंथरचनेला मुद्रण कलेचा उपयोग करून देण्याचे श्रेय बंगालमधील श्रीरामपूर येथील डॉक्टर कॅरे या ख्रिस्ती धर्मप्रसारकाला द्यावे लागते. डॉक्टर कॅरे यांनी इसवी सन 1810 पासून मुंबई इलाक्यात लोकांनी मराठी पुस्तके छापण्यास प्रारंभ केला. देवनागरी लिपीचा अधिक प्रचार होऊन बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक
व स्कूल सोसायटीने 1822 सुरू केलेल्या छापखान्यात देवनागरी सर्रास मुद्रण होण्यास सुरुवात झाली. 1822 कुरिअर छापखान्यात महाराष्ट्रात छापलेले मराठीतील पहिले पुस्तक पंचोपाख्यान तयार झाले. हे शिळामुद्रण होते. त्यानंतर विदुरनीती, सिंहासन बत्तीशी हे याच टाईपमध्ये आले आणि त्यानंतर केनडीचा कोश, महाराष्ट्र भाषेचा कोश, मोल्सवरचा कोश इत्यादी मुंबईच्या मुद्रणालयात छापले गेलेले कोश आहेत. याशिवाय मुंबई समाचार, अमेरिकन मिशन, चाबूक, जामे जामशेद, गणपत कृष्णाजी, गव्हर्नमेंट सेंट्रल, दर्पण, प्रभाकर हे मुंबईतील सुरुवातीच्या काळातील छापखाने होते. मुद्रणाबद्दल प्रारंभीच्या काळात कल्पनाही विचित्र होत्या. सनातले लोक हस्तलिखित पसंत करीत असत. छपाईच्या शाईत चरबी घालून ती पुस्तकी मिशनरी वाटतात अशी एक अढी लोकांच्या मनात होती. पण यापुढे भौतिकवादी दृष्टिकोनातून व शिक्षण प्रसारामुळे हा विरोध कमी होऊन मुद्रणाची भरभराट झाली. ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी भारतात मुद्रणकला आणखी खरी ब्रिटिशांच्या एकछत्री अंमलानंतर भारतीयांना मुद्रण स्वातंत्र्य द्यावे की नको या प्रश्नासंबंधी आरंभीच्या काळात प्रतिकूल मते होती आणि 1823 ते 1835 या काळात भारतीयांच्या मुद्रण स्वातंत्र्यावर अनेक बंधने आलेली दिसतात. भारतीयांना मुद्रण स्वातंत्र्य देण्याबाबत सखोल विचार केलेला दिसतो. मुद्रण स्वातंत्र्यामुळे पाश्चात्य ज्ञानाचा व विद्यांचा प्राचीन भारतीय समाजात होईल. वृत्तपत्र व नियतकालिकांची निर्मिती होईल, वाङ्मय वृद्धी होईल. यामुळे येथील लोक अधिक जागृत होतील आणि आपली सत्ता भारतात टिकवणे कठीण होऊन बसेल अशी त्यामागे भूमिका होती. मुद्रण स्वातंत्र्य व परकीय सत्तेचे प्रभुत्व या परस्परांविरोधी बाबी असून यांचा संयोग दीर्घकाळ टिकवणे अशक्य आहे. तसेच जर भारतीयांना मुद्रण स्वातंत्र्य दिलं तर त्यांच्या मनात स्वातंत्र्य भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना होती. यामुळेच एल्फिन्स्टनसारख्या उदारमतवादी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मुद्रण स्वातंत्र्याचा विचार अमान्य केला. लॉर्ड वेस्ली, लॉर्ड मिंटो इत्यादी गव्हर्नर जनरलनीही मुद्रण स्वातंत्र्यावर अनेक बंधने घातली. 1835 मात्र गव्हर्नर जनरल चार्ल्स मेटकॉफ याने उदारमतवादी दृष्टिकोनाचा स्वीकार केला व भारतीय मुद्रण स्वातंत्र्यावरील सर्व बंधने दूर केली. त्यांच्यामध्ये परिणामांचा विचार न करताही मुद्रण स्वातंत्र्याद्वारे होणाऱ्या ज्ञानाचे फायदे भारतीय समाजाला उपभोग देणे हे ब्रिटिश राज्यकर्त्यांचे कर्तव्य अशी त्यांची भावना होती. उलट मुद्रण स्वातंत्र्याद्वारे ज्ञानी बनलेल्या समाजात व ब्रिटिश राज्यकर्त्यांमध्ये ऐक्य निर्माण होईल व दुरावा राहणार नाही आणि त्यांचा विश्वास होता. तथापि त्यांचे हे मत कंपनी सरकारला पटले नाही. त्यामुळे त्यांना पदभ्रष्ट करण्यात आले आणि पुढे 1857च्या राष्ट्रीय उठावाच्या वेळीही काही काळ भारतीयांच्या मुद्रण स्वातंत्र्यावर बंधने घालण्यात आली. उठाव शमल्यानंतर ही बंधने दूर केली गेली. पण इसवी सन 1878 गव्हर्नर जनरल लॉर्ड लिंटनने व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट पास करून घेतला आणि भारतीयांच्या मुद्रण स्वातंत्र्यावर बंधने लादली. त्यामुळे कोणताही मजकूर छापण्यापूर्वी शासकीय नियंत्रणाकडून त्यास मान्यता मिळवणे आवश्यक बनले. पण लॉर्ड रिपनने इसवी सन 1882 या कायद्यातील काही कडक बंधने दूर केली. म्हणजे ब्रिटिशांनी भारतामध्ये मुद्रणकला आणली खरी, पण भारतीयांना त्याविषयीचे स्वातंत्र्य देण्याबाबत मात्र ब्रिटिश राज्यकर्त्यांनी टाळाटाळ अधिक झाल्याचे निदर्शनात येते. तथापि भारतीय वृत्तपत्रांना किंवा तत्कालीन प्रबोधात्मक किचकवत यासारख्या प्रयोगरूप नाट्य प्रकाराला पूर्णपणे मुद्रण स्वातंत्र्य मिळाले नाही असे दिसते. मुद्रण स्वातंत्र्यातील ही बंधने फक्त भारतीयांच्या बाबतीत होती. अँग्लो इंडियन वृत्तपत्रांना ही बंधने दिसत नाही. यावरून ब्रिटिशांच्या मनात मुद्रण स्वातंत्र्याविषयी ही वंशवेधता स्पष्ट होते. परंतु पुढे काळाच्या ओघात भारतीयांना मुद्रण स्वातंत्र्य पूर्णपणे मिळाले आणि ती एक देणगी ब्रिटिश राजवटीचीच होय हे स्पष्ट होते. शाळा पुस्तक मंडळी व ख्रिस्ती मिशनऱ्यांची पुस्तके हा पॉईंट्स बघूया. ब्रिटिशपूर्व काळात महाराष्ट्रीय समाजजीवनात शैक्षणिक दुरावस्था होती. वेद, धर्मशास्त्र, व्याकरण, वेदांत, तर्कशास्त्र सारख्या विषयांचे शिक्षण दिले जात असे. शिवाय हे शिक्षण सर्व वर्गांना खुले नव्हते. पुस्तकांच्यासाठीच्या हस्तलिखित पोथ्यांचा अभ्यास होई. ब्रिटिश राजवटीने मात्र आधुनिक शिक्षण व भौतिक विद्यांच्या अभ्यासाचे द्वारे सर्वांच्या साठी खुली झाली आणि यातूनच शिक्षणाचा सर्वात्रिक प्रसार करण्यासाठी अनेक शाळा पुस्तक मंडळी स्थापन झाल्या. इसवी सन 1815 आर. बिशप बार्नेस यांच्या प्रयत्नामुळे मुंबईत दी सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ द प्युअर विथ इन दी गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे या नावाची एक संस्था सुरू झाली
या संस्थेची एक शाखा म्हणून इसवी सन 1820 एल्फिस्टनने बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी स्थापन केली. हीच मुंबईची हौदशाळा पुस्तक मंडळी म्हणून ओळखली जाऊ लागली आणि या संस्थेमार्फत शिक्षण प्रकाशनाच्या हेतून काही काळ शाळा सुरू केल्या आणि तसेच भारतीय भाषा आणि भारतीय भाषेतील ग्रंथनिर्मितीला चालना दिली. यातून अनेक महत्त्वपूर्ण इंग्रजी ग्रंथांची व मराठी गुजरातीमध्ये भाषांतर झाली. याबरोबर लिपीधारा, अंकलिपी, बोधवाचन, विदुरनीती अशी पुस्तके 18 ते 23 पर्यंत प्रकाशित झाली. याशिवाय गणित, ज्योतिष, पदार्थ विज्ञान, रसायन, इतिहास, भूगोल या विषयांवरही आधारित पुस्तके तयार व्हावीत अशी संस्थेची भूमिका होती. ही पुस्तके तयार करताना ती देशी भाषेत निर्माण व्हावीत व प्रौढ, बोजड, अनावश्यक अलंकारिकपणे वगळून साध्या समजेल अशा भाषेत पुस्तकांची निर्मिती व्हावी याकडे लक्ष दिले जाईल. दरम्यान मुंबई सरकारने सेक्रेटरी W.H. वॉथेन यांनी जेम्स फॅरिश या अधिकाऱ्यांनी इतर काही खाजगी पुस्तक निर्मितीसाठी चालना दिली. या प्रेरणेतून जॉर्ज जर्विस यांची गणितांची पुस्तके, डॉक्टर जॉन मॅक्लेनन यांची वैदिकावरील पुस्तके निर्माण झाली. याबरोबर हरी केशव पठारे यांनी पदार्थ विज्ञानशास्त्रविषयक संवाद व रसायनशास्त्रविषयक संवाद या 2 ग्रंथांचे लिखाण केले. तसेच केपन यांनी मराठ्यांची बखर, हरी केशव यांचा इंग्लंडचा वृत्तांत, बाळशास्त्री जांभेकर यांचे भूगोलविद्या, दादोबा पांडुरंग आणि नाना नारायण यांचे नकाशाचे पुस्तक अशी अभ्यासासाठी व खाजगी पुस्तकांची निर्मिती झाली. दी नेटिव्ह स्कूल अँड स्कूल बुक सोसायटी कमिटीला इसवी सन 1822 दी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन अँड स्कूल बुक सोसायटी हे नाव मिळाले. आणि 1827 मात्र दी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन अँड स्कूल बुक सोसायटीचे रूपांतर दी एल्फिस्टन नेटिव्ह सोसायटीमध्ये झाले. तर 1840 याचे बोर्ड ऑफ एज्युकेशनमध्ये रूपांतर झाले. महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात व वाङ्मय वृद्धी करण्याच्या प्रयत्नात बोर्ड ऑफ एज्युकेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना झाल्यानंतर मेजर कँडी यांनी क्रमिक वाचनमालाची निर्मिती केली आणि तसेच वाचन पाठमाला, विरामचिन्हांची परिभाषा, नीतिबोध, कथा आणि पुस्तके लिहिण्यासाठी चालना दिली. ईसापनीती, बालमित्र, हिंदुस्थानाचा इतिहास या पुस्तकांची भाषा सुधारण्यात आली. जुन्या पुस्तकांना अधिक शास्त्रशुद्ध करणे, सुबोध शैली, व्यापक दृष्टींची पुस्तक निर्मिती व्हावी म्हणून विशेष प्रयत्न केले. पुढे 1847 बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या ऐवजी एक नवे शिक्षण खातेच उदयाला आले. डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शनची निर्मिती होऊन शिक्षण व्यवस्था यासाठी लागणारी क्रमिक पुस्तकांसाठी विविध समित्या तयार झाल्या आणि यामध्ये डॉक्टर विल्सन, मेजर कँडी, भास्कर दामोदर पाळंदे, विश्वनाथ नारायण मांडलिक, गोना माडगावकर, विनायक वासुदेव कीर्तिकार यांच्या नेतृत्वाने यावेळी अनेक क्रमिक पुस्तकांची निर्मिती झाली. सरकारच्या वरील प्रकारच्या विविध उपक्रमाबरोबर काही खाजगी व्यक्ती आणि संस्था यांनी मराठी पुस्तकाच्या निर्मितीसाठी हातभार लावला आणि यामध्ये दक्षिणा प्राइज कमिटीचे कार्य हे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचे आहे. या कमिटीने मराठीत ग्रंथ निर्मिती होण्यास अधिक चालना देण्यासाठी ग्रंथ निर्मितीस प्रथमच पुरस्कार सुरू केला आणि इसवी सन 1851 ते 1855 या 5 वर्षाच्या काळात कमिटीकडे पुरस्कारासाठी 99 पुस्तके आली होती. त्यापैकी 46 पुस्तकांना बक्षिसे मिळाली. यामध्ये संक्षेप इतिहास, हरी रघुनाथ गाडगे, व्यवहार दर्पण, शंकरशास्त्री गोखले, इराणचा प्राचीन बादशाह विष्णू मोरेश्वर भिडे, सॉक्रेटिसचे चरित्र कृष्णशास्त्री चिपळूणकर इत्यादी कितीतरी पुस्तकांची या बाबतीत उदाहरणे देता येतील. याशिवाय दक्षिण भाषेत पुस्तके प्रकाशित करणारी मंडळी, उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा अशा इतर ठिकाणी काही संस्थाही प्रकाशित करण्यासाठी चालना देणाऱ्या होत्या. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी मराठी वाङ्मय निर्मितीला महत्त्वाचे सहकार्य केले आहे. अर्थात मराठी वाङ्मय वृद्धी व्हावी हा त्यांचा वरवरचा उद्देश असला तरी अंतिमतः ख्रिश्चन धर्मप्रसार हाच खरा हेतू होता. हे जरी सत्य असले तरी त्यानिमित्ताने मराठीत निर्माण झालेली वाङ्मय निर्मिती नजरेआड करता येणार नाही. भारतात वेगवेगळ्या भाषांचा वापर केला जातो. कोणत्याही समाजात धर्मप्रचार करताना परकीय भाषेपेक्षा लोकभाषेतून प्रचार केला तर लोकांवर त्याचा जास्त प्रभाव पडतो अशी मिशनऱ्यांना जाणीव होती. म्हणून इतर भारतीय भाषांप्रमाणे मराठी भाषेचाही या मिशनऱ्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी देवनागरी लिपीचे टाईप तयार करून कार्य सुरू केले. पहिल्यांदा मराठी भाषा व तिच्या उपभाषांचा अभ्यास करून कोश, उपकोश, इंग्रजी मराठी शब्दकोश, मराठी भाषेचे व्याकरण लिहिण्याचा प्रयत्न केला.
आणि यातून मराठीमध्ये नव्या सुबोध शैलीच्या पुस्तकांची निर्मिती झाली. 1805 डॉक्टर कॅरे यांनी मराठी भाषेचे व्याकरण प्रकाशित केले आणि 1810 मराठी इंग्रजी कोश तयार केला. तसेच मोडी लिपीत मराठी कोश, सिंहासन बत्तीसी, पंचतंत्र, हितोपदेश, रघुजी भोसल्यांची वंशावळ इत्यादी पुस्तके डॉक्टर कॅरे यांनी वैद्यकशास्त्राच्या मदतीने तयार केली. ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी अमेरिकन मराठी मिशन व स्कॉटिश मिशन यांनी वाङ्मय व वृत्तपत्र निर्मितीच्या क्षेत्रात केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे मराठी वाङ्मय निर्मितीला चालना मिळाली. समाजात वाङ्मयाचा प्रसार करून विविध विषयांचे समाजाला ज्ञान देणे, त्यावर चिंतन करण्याची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. यामध्ये लेकराची पहिली पोथी, प्रश्नोत्तरावली, त्रिभुवनाची गोष्ट, देवाच्या 10 आज्ञा काही पुस्तके या संस्थांनी निर्माण केले. त्यातील लेकराची पहिली पोथी हे पुस्तक विशेष गाजले. साधारणपणे 1820 ते 1882 या कालावधीमध्ये या पुस्तकाचा 50 आवृत्त्या निघालेल्या आढळतात. यापुढे लेकराची दुसरी पोथी, न्यूवेलचे शुभ वर्तमान, टॉमस कॅन्डीचे खऱ्या धर्माची चिन्हे, खरा मार्ग कोणता याचा विचार, मिसेस कॅन्डी यांचे मुलांसाठी बोधाच्या गोष्टी इत्यादी कितीतरी पुस्तके तत्कालीन काळात लोकप्रिय झालेली आढळतात. तसेच सदाचाराच्या गोष्टी, फुलमने आणि करुणा यांचा वृत्तांत, हरिकेशव यांचे यात्रिक्रमण या कथात्मक पुस्तकांबरोबर काही प्रार्थना गीतेही मराठी संग्रहित स्वरूपात आलेली आढळतात. ख्रिस्ती धर्माची बाजू मांडण्याच्या दृष्टीने विनायक कोंडे ओक, बाबा पदमजी, मरे मिचेल इत्यादींनी कितीतरी पुस्तकांचे लेखन केलेले आढळते. बाबा पदमजींनी तर ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यामुळे ख्रिस्ती धर्मातील अनेक गुणवैशिष्ट्ये सांगण्याच्या निमित्ताने आणि प्राप्त समकालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी 100 वर पुस्तके लिहिली आहेत. म्हणूनच त्यांचा उल्लेख मराठी ख्रिस्ती सारस्वताचे जनक असा केला जातो. श्री विद्याभ्यास, व्यभिचार निषेधक बोध, कुटुंब सुधारणा, यमुना पर्यटन, निबंधमाला, सिद्धांतरत्नमाला, श्रीकंठभूषण, अरुणोदय हे त्यांचे आत्मवृत्त अशा कितीतरी पुस्तकांचा उल्लेख करता येईल. एकंदरीत ब्रिटिश राजवटीच्या प्रभावामुळे येथील समाज जीवन व शैक्षणिक सुधारण्याची चळवळ भरभराटीला पोचली. यासाठी अनेक शाळा पुस्तक मंडळांची स्थापना झाली. त्याद्वारे मराठीत झालेली वाङ्मय निर्मिती वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाची आहे. अन्यथा पौराणिक विषयावर आधारितच वाङ्मय निर्मिती होत होती. त्याऐवजी समकालाशी एकरूप होऊन शाळा पुस्तक मंडळांशी निर्माण केलेले वाङ्मय जरी काही प्रमाणात मनोरंजक असले तरी काळाची पावले ओळखून त्यामध्ये आलेला नवा आशय नजरेआड करता येणार नाही. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसार आणि ख्रिस्ती धर्माचे समर्थन हा हेतू ठेवून मराठी वाङ्मय निर्मितीला जरी चालना दिली असली तरी तत्कालीन सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या निमित्ताने निर्माण झालेले वाङ्मय महत्त्वाचे ठरते. धार्मिक प्रबोधनाच्या चळवळी महाराष्ट्रात 18व्या शतकाखेर किंबहुना ब्रिटिश राजवट येथे स्थिर होईपर्यंत परंपरागत धार्मिक जीवनात बुद्धिप्रामाण्यापेक्षा शब्दप्रामाण्य व ग्रंथप्रामाण्य यांनाच महत्त्व प्राप्त मिळाले होते. धार्मिक आचाराच्या बाबतीत पुरोहित वर्गाची मक्तेदारी होती. धर्माच्या नावाखाली बहुदेवतावाद, पशुबळी, मूर्तिपूजा, व्रतवैकल्य, जप तप, कर्मकांड, यज्ञयाग, तीर्थयात्रा आणि पुनर्जन्म इत्यादी हीन गोष्टींची अवडंबर माजून समाज जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. धार्मिक जीवनातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्यासाठी इंग्रजी राजवटीतील नवीन भौतिक विद्यांच्या अभ्यासामुळे येथील समाजसुधारकांनी धार्मिक सुधारणाविषयक चळवळ सुरू केली. दरम्यान ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी हिंदू धर्माविरोधी जो अपप्रचार सुरू केला होता याला आळा घालणे व स्वधर्मीयांचे महत्त्व पटवून देणे ही या चळवळीचे ध्येय होते. या निमित्ताने 19व्या शतकात ब्राह्मो समाज, मानवधर्म सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज अशा थिओसॉफिकल सोसायटी यासारख्या धार्मिक सुधारणा संघटनांनी केलेले कार्य व त्या अनुषंगाने वाङ्मय नियतकालिकांची झालेली निर्मिती वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाची आहे. अव्वल इंग्रजी काळात भौतिक विद्यांची नवविचारांची ओळख झाल्यावर धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाणारे बंगालमध्ये थोर विचारवंत व समाजसुधारक
राजा राममोहन राय यांनी सर्वप्रथम धार्मिक व सामाजिक सुधारणेची चळवळ सुरू केली. महाराजा द्वारकानाथ टागोर, कालीनाथ राय व मथुरानाथ मलिक यांच्या मदतीने कलकत्ता येथे 20 ऑगस्ट 1828 ब्राह्मो समाजाची स्थापना केली. निराकार हा एकच परमेश्वर म्हणजे ब्रह्म होय आणि या ब्रह्माच्या उपासनेकरता स्थापन झालेली संस्था म्हणजे ब्राह्मो समाज होय. जातीभेद, सतीप्रथा, विधवा विवाह बंदी, अंधश्रद्धा, कर्मकांड, बहुदेवतावाद, अवतार कल्पना, मूर्तिपूजा, पशुबळी इत्यादी विरोधी ब्राह्मो समाजाने बंगालमध्ये चळवळ उभी केली. ब्राह्मो समाज हा एकेश्वरी धर्मपंथ असल्याने त्याचे नीट आकलन व्हायसाठी राजा राममोहन राय यांनी गणित, भौतिक विद्या देशीय लोकांनी शिकाव्यात म्हणून आग्रह धरला आणि या सर्वांचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्या वाचून राहिलेले. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी धार्मिक जागृतीमुळे इंग्रजी विद्या घेतलेल्या काही नवशिक्षित एतदेशीयांचा मूर्तिपूजेवरील विश्वासच उडाला. शिवाय ब्राह्मो समाजाच्या एकेश्वरी तत्त्वज्ञानामुळे ते एकेश्वरवादी विचारसरणीचा पुरस्कार करू लागले. यासाठी संघटित प्रयत्न करण्यासाठी दादोबा पांडुरंग तरखडकर व दुर्गाराम मंचराम यांनी सुरतेला 22 जून 1844 साली मानव धर्मसभा स्थापन केली आणि ही सभा म्हणजे महाराष्ट्रातील धार्मिक प्रबोधनाचे पूर्वचिन्ह म्हणता येईल. ईश्वर एक व तोच पूज्य आहे. नीतिपूर्वक सप्रेम ईश्वर भक्ती हाच खरा धर्म आहे. प्रत्येक मनुष्यास विचार करण्याचे स्वातंत्र्य असायला हवे, तसेच जातीभेद न मानणे हे सभेचे ब्रीद होते. बंगालमध्ये ब्राह्मो समाजाच्या स्थापनेमुळे तेथे सामाजिक धार्मिक क्षेत्रात बरेच काही परिवर्तन घडून आले. शिवाय सुरतेतील मानव धर्माचे सभेचे कार्य यांनी प्रेरित होऊन दादोबा पांडुरंग, रामकृष्ण परमहंस, बाबा पदमजी भाऊ महाजन यांनी 1849 मुंबई येथे परमहंस सभा स्थापन केली. लोकशोभाला घाबरून या सभेचे कार्य गुप्तपणे चालले आणि जातीभेद निर्मूलन, मूर्तिपूजेस विरोध, सर्व जाती धर्म यांचे एकीकरण करणे, पुनर्विवाहाला चालना द्यावी, तसेच महार मांगादी लोकांनी विद्या द्यावी अशी हेतून ही सभा कार्यरत होती. सभेची दररोज प्रार्थना होई. प्रार्थनेनंतर हे सहभोजन करण्यात येत असे. खाल्ल्याशिवाय, मुसलमान माणसाने आणलेले पाणी प्यायल्याशिवाय कोणताही या सभेचा सभासद करून घेतले जात नसे. परमहंस सभेचे धुरीण दादोबा पांडुरंग लोकशोभाला घाबरून सभेला हजर राहत नसत. म्हणून एक जगद्वासी आर्य या टोपण नावाने दादोबांनी लिहिलेले धर्मविवेचन नावाचे हस्तलिखित सभासदांना वाचवायला दिले जाईल. म्हणजे धार्मिक क्षेत्रात सुधारणा करत असताना त्या अनुषंगाने होणारी अशी वाङ्मय निर्मिती हे चळवळीचे मराठी वाङ्मयाच्या दृष्टीने महत्त्वाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. इसवी सन 1864 साली केशवचंद्र सेन महाराष्ट्रात आले. मुंबई, पुणे येथे त्यांनी धर्म व समाज सुधारणावर व्याख्याने दिली. या व्याख्यानाने परमहंस सभेचे सदस्य प्रभावित झाले. त्यांनी डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली 31 मार्च 1867 प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रारंभी रामलाल कृष्ण, मामा परमानंद, भाऊ महाजन, वामन आबाजी मोडक आणि वागळे हे सदस्य होत. पुढे 1870 न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर राघव भांडारकर हे प्रार्थना समाजाचे सभासद झाले. त्यानंतर नारायण गणेश चंदावरकर, विरा शिंदे, सुकटणकर इत्यादी कार्यकर्ते या समाजाला लाभले. हिंदू धर्मातील मूर्तिपूजा, अवतार कल्पना, कर्मकांडाचे स्तोम, बहुदेवतावाद ह्या गोष्टी समाजाने त्याज्य ठरवल्या. विशुद्ध मनाने केलेली उपासना आणि प्रार्थना हीच खरी ईश्वरभक्ती असा विचार या समाजाने मांडला आणि जातीभेद व अस्पृश्यता निर्मूलनाच्या विचाराचा समाजात प्रचार व्हावा, स्त्रियांवरील अनिष्ट निर्बंध दूर व्हावेत हा विचार समाज मनात रुजवण्यासाठी 1873 समाजाचे सुबोध पत्रिका नावाचे एक साप्ताहिक सुरू करण्यात आले. महाराष्ट्रातील बहुजन समाजाला धार्मिक सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी, ब्राह्मण वर्गाच्या श्रेष्ठत्वाला आव्हान देण्यासाठी व जातीभेदाचे उच्चाटन करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी 28 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि सत्यशोधक समाजाची ही चळवळ मूलतः धार्मिक व सामाजिक सुधारण्याचा आग्रह धरणारी चळवळ आहे. तसेच वर्णश्रेष्ठत्वाच्या अहंकाराने सत्ता गाजवणाऱ्या भिक्षुकांवर या समाजाने हल्ला चढवला. खरे म्हणजे मुंबईला प्रार्थना समाजाची स्थापना होऊन पुढारलेल्या वर्गाने समाज सुधारण्याची एक नवी दिशा दिली. तर इकडे पुण्यास महात्मा ज्योतिबा फुल्यांनी समाज सुधारण्यासाठी, धर्म सुधारण्याचा पाया रचण्यासाठी सत्यशोधक समाजाच्या मार्फत कार्य केले.
ब्राह्मण ग्रंथकारांनी स्मृत्या, संहिता, पुराणे इत्यादी रचून शूद्रांवर अमानुष अन्याय त्यांचे शोषण केले. हा अन्याय शोषण दूर करण्यासाठी सत्यशोधक समाजाची चळवळ गतिशील करण्यासाठी गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म इत्यादी पुस्तके लिहून आपली धर्ममते व बहुजन समाजाच्या कल्याणार्थ विचार मांडला. समाजामार्फत दीनबंधू या नियतकालिकेची निर्मिती होऊन धार्मिक प्रबोधनाचा विचार मांडला. व्यक्ती ही जन्माने नव्हे तर गुणकर्माने श्रेष्ठ असते असे तत्व प्रतिपादन करून ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वाला व पर्यायाने जातीव्यवस्थेला सुरुंग लावला. यासाठी निर्मिकाची कल्पना त्यांनी मांडली. ईश्वर निर्मिक असून त्याची भक्ती करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यासाठी ब्राह्मण भट भिक्षुकांच्या मध्यस्थाची गरज नाही असे प्रतिपादन केले. ब्राह्मण पुरोहितो शिवाय विवाह लावण्याचा व मराठीत मंगलाष्टक म्हणण्याचा नवा शिरस्ता पाडला आणि बहुजन समाजाला धार्मिक जोखडातून मुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न सत्यशोधक समाजाने केला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात उदयास आलेली आणखी एक महत्त्वाची सामाजिक धार्मिक चळवळ म्हणजे आर्य समाज होय. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे केली. बहुदेववाद, कर्मकांड, जातीभेद, अस्पृश्यता, मूर्तिपूजा इत्यादी अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करणे, समतेवर आधारलेली वेदकालीन समाज व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करणे आणि ख्रिश्चन व मुस्लिम यांच्या धर्मप्रसाराला प्रतिबंध करणे अशा भूमिकेतून आर्य समाजाने कार्य केले आहे. ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी पुरोहितांची गरज नाही, म्हणजे ब्राह्मणांची गरज नाही. सदाचार, परोपकार, सेवा, दया ही धर्मचरणाची अंगे आहेत. सत्कर्म हाच धर्माचा खरा आधार आहे असे लोकांना पटवून देण्यासाठी धार्मिक कार्यातील पुरोहित वर्गाची लुडबुड बंद केली आणि आर्य समाजाने वेदांना प्रमाण मानून मूळ वेदांत, मूर्तिपूजा, अवतारवाद, तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, पौराणिक अनुष्ठाने यांचा समावेश नसल्यामुळे या कल्पना त्याज्य ठरवल्या. 4 वेदांनाच प्रमाण मानले. ब्राह्मण ग्रंथ, स्मृती ग्रंथ, 6 शास्त्रे, 18 पुराणे अमान्य केली आणि वेदाचा अभ्यास करणाऱ्या हक्क स्त्री शूद्रासह सर्वांना आहे असा निर्वाळा दिला. थिओसॉफी या धर्मपंथाची स्थापना मॅडम ब्लॅव्हाट्स्की या रशियन स्त्रीने 1875 मध्ये अमेरिकेत केली आणि या पंथाचे सदस्य मॅडम ब्लॅव्हाट्स्की यांनी या रशियन स्त्रीने केली. थिओसॉफी या पंथाची स्थापना. या पंथाचे सदस्य कर्नल ॲलकॉट यांनी हिंदुस्थानात येऊन मुंबईला पहिली थिओसॉफिकल सोसायटी स्थापन केली. या सभेत प्रमुख मंडळी महाराष्ट्राचीच होती. श्री मावळकर, लोकहितवादी डॉक्टर कुंटे, डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती गाडगीळ इत्यादी प्रतिष्ठित आणि सामाजिक सुधारण्याची आस असलेले लोक या संस्थेला लागले. विश्वबंधुत्वाचा प्रसार व्यापक अधिष्ठान संस्थेला असल्याने हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, बौद्ध या धर्मियांचा समावेश या पंथात होता. त्यामुळे सर्व धर्मसमभाव ही भावना या सोसायटीने समाजमनात रुजवली. वरील प्रकारे संघटनात्मक पातळीवर धार्मिक प्रबोधनाचे कार्य सुरू असताना काही समाजसुधारकांनी व्यक्तिगत पातळीवरही धार्मिक प्रबोधनाचे कार्य सुरू केले होते. बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या विचारकार्याद्वारे स्वदेशाभिमान व सर्व धर्माभिमान रुजवला. ते केवळ धार्मिक प्रबोधनासाठी उपदेश करून थांबले नाहीत, त्या धर्मांतराची शुद्धी करून त्यांना स्वधर्मात घेतले पाहिजे यासाठी कृतिशील कार्य केले. या संदर्भात जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्रातून केलेली जनजागृती महत्त्वपूर्ण स्वरूपाची आहे. लोकहितवाद्यांनी धार्मिक क्षेत्रात केलेले प्रबोधन महत्त्वाचे मानावे लागते. परंपरागत चालत आलेल्या धार्मिक रूढी हा अज्ञानजन्य आहेत, या समूळ नष्ट झाल्या पाहिजेत. ब्राह्मणाची धार्मिक क्षेत्रातील मिरासदारी नष्ट झाली पाहिजे. वैराग्य साधण्यात काहीही तथ्य नाही, त्यामुळे ईश्वर शोभ होईल असे त्यांनी सांगितले. हे पटवून देण्यासाठी इसवी सन 1848 मध्ये कर्मयोग रहस्य महाराष्ट्रीयन जनतेला सांगितलं. आचारापेक्षा नीती प्रमुख असावी. जसा गीतेत एक ईश्वर आहे तसं देवता भजू नयेत अशी स्पष्ट काव्य पुष्कळ ठिकाणी सांगितले आहे, हे ते घ्यावे. एकट्या ऋषीने आपल्या अकलनेने लिहिलेल्या शास्त्रापेक्षा 4 सुज्ञ लोकांची मते पाहून हे शास्त्र आपण तयार करू ते सर्वांपेक्षा उत्तम होईल, यासारखे विचार लोकहितवादींनी शतपत्रातून मांडले. या काळात सामाजिक प्रबोधनाबरोबर धार्मिक जीवनाच्या क्षेत्रात शतपत्रातून झालेली धार्मिक जागृती वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाची आहे.
ख्रिस्ती मिशनऱ्यांची ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी आपला धर्म कसा चांगला आहे पटवून देण्यासाठी हिंदू धर्मातील अनिष्ट गोष्टींबरोबर काही चांगल्या गोष्टींवरही आक्षेप घेतला. या आक्षेपांचा परिणाम नवीन वैचारिक जागृतीवर झाला. ख्रिस्ती मिशनऱ्यांना उत्तर देण्यासाठी मोरफट दांडेकर, भाऊ महाजन, गंगाधर शास्त्री फडके, कृष्णशास्त्री चिपळूणकर इत्यादींनी प्रयत्न केला. यामधूनच चंद्रिका, विचारलहरी, सदधर्मदीपिका अशी नियतकालिके निघाली. ज्ञानचंद्रोदय, सर्वसंग्रह यासारख्या प्राचीन काव्यांना प्रसिद्धी देणारी नियतकालिके निघाली होती. ख्रिस्ती मिशनरांनी तोंड देण्यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी समुद्रकिनारी वादविवाद केलेल्या या पुस्तकात सापडतो. या वृत्तपत्र व नियतकालिकांच्या निर्मिती प्रेरणेचा विचार केला त्याचे मूळ तत्कालीन धार्मिक जागृतीच्या चळवळीतच असलेले दिसते. एकंदरीत ब्रिटिशांच्या नव्या शिक्षण पद्धतीमुळे आणि त्यांच्या संस्कृती संपर्कामुळे देशी समाजसुधारकांना धर्माच्या बाह्यंगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला आणि त्यामुळे येथील समाज जीवनात धार्मिक प्रबोधनाच्या चळवळीला एक व्यापक स्वरूप प्राप्त झाले. त्या अनुषंगाने निर्माण झालेले वाङ्मय आणि वृत्तपत्रे, नियतकालिके वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचे आहेत. या साहित्याने वृत्तपत्र व नियतकालिकांनाही तत्कालीन धार्मिक जीवनात जागृती करण्यास केलेली मदत नजरेआड करता येणार नाही. नियतकालिकांचा उदय आता बघूया. मराठी वृत्तपत्र व नियतकालिके जन्माला आले ते प्रबोधनाच्या हेतूने. 19व्या शतकारंभी ब्रिटिश राजवटीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रीय व भारतीय समाजजीवनाला ज्या अनेक चांगल्या गोष्टी मिळाल्या त्यापैकी वृत्तपत्र व नियतकालिके एक मोठी देणगी होय. ब्रिटिशांचे शिक्षण प्रसारामुळे व त्यांच्या संस्कृती संपर्कामुळे येथील शिक्षित पिढीला मागासलेपणाची जाणीव होऊ लागली. हे मागासलेपण दूर करण्यासाठी प्रबोधनाची चळवळ सुरू झाली. या प्रबोधन चळवळीतून आपला प्रगत पुरोगामी विचार दूरवरच्या समाजमनावर बिंबवण्यासाठी वृत्तपत्र व नियतकालिकांची निर्मिती झाली. वर्तमानपत्र म्हणजे मुख्यतः कालचे वाच्य वर्तमानपत्र, कथन करणारे पत्र असे निर्भय स्वरूप त्याला प्राप्त झाले आणि पुढे महाराष्ट्रात प्रबोधनाची चळवळ गतिशील करण्याच्या कामी वृत्तपत्राचे सहाय्य महत्त्वपूर्ण ठरले. विचारवंतांच्या व समाजसुधारकांच्या बदलत्या दृष्टिकोनास हातभार लावणारे एक महत्त्वाचे नवे साधन म्हणून वृत्तपत्र व नियतकालिकांचे कार्य मोठे आहे. सोप्या साध्या भाषेत नवे विचार वर्तमान देणे, ज्ञानाचा संग्रह व त्याचा प्रसार करणे, एखादा विषय अनेकविध अंगाने समजावून सांगणे या हेतूंनी मराठी वृत्तपत्र व नियतकालिकांचा उदय झाला. मराठी वृत्तपत्रांची निर्मिती होण्यापूर्वी येथे इंग्रजी वृत्तपत्रे होतीच. ब्रिटिशांनी आपल्या आगमनाबरोबरच प्रशासनाच्या सोयीसाठी व धर्मप्रसाराच्या हेतूने मुद्रण कला आणली होती. या मुद्रण व्यवस्थेमुळे इसवी सन 1680 बंगाल येथे पहिले द इंडियन गॅझेट या नावाचे वृत्तपत्र सुरू केले. बंगाल, मद्रास नंतर मुंबईमध्ये इंग्रजी वृत्तपत्रांचा जन्म झाला. मुंबईमध्ये इसवी सन 1779 साली बॉम्बे हेराल्ड या इंग्रजी साप्ताहिकाचा प्रथम उदय झाला आणि 1790 बॉम्बे करिअर व 1791 बॉम्बे गॅझेट सारखी इंग्रजी वृत्तपत्रे सुरू झाली. बॉम्बे टाइम्स, स्टँडर्ड व टेलिग्राफ या स्वतंत्रपणे निघणाऱ्या वृत्तपत्राचे रॉबर्ट नाईट यांनी एकत्रीकरण करून त्यांचा टाइम्स ऑफ इंडिया असे नाव दिले. ही इंग्रजी वृत्तपत्रे इंग्रजांसाठी व इंग्रजांकडून प्रकाशित केली जात. लोकजागृतीने भारतीयांच्या विचारांची, समाजाच्या स्थितिगतीचे दर्शन त्यात नव्हते. देशी भाषेत प्रथम वृत्तपत्र सुरू करण्याचा मात्र बंगालकडे जातो. बंगालमध्ये बंगाली समाचार दर्शन हे पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र इसवी सन 1818 निघाले. त्यानंतर महाराष्ट्रात 6 जानेवारी 1832 बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले आणि मराठी वृत्तपत्राचे जनक ठरले. हे वृत्तपत्र मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत निघत असे, पण दोन्ही भाषेतील मजकूर एकच असे. सुरुवातीला 4 महिने पाक्षिक व पुढे ते साप्ताहिकाच्या स्वरूपात निघू लागले. वृत्तपत्र हा व्यवसाय म्हणून चालवण्यापेक्षा ते एक व्रत म्हणून चालवण्याचा बाणा तत्कालीन संपादकांच्या अंगी होता. 1840 दर्पण बंद पडले आणि याच वर्षी 4 जुलैपासून मुंबई अखबार हे वृत्तपत्र निघाले. हे पुढे बंद झाले. दरम्यान भौतिकशास्त्राच्या अध्यापनासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी इसवी सन 1840 दिग्दर्शन हे मासिक सुरू केले. तर 24 ऑक्टोबर 1841 रोजी भाऊ महाजन यांनी मुंबईत प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केले आणि 1841 ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी मिशनरांनी ज्ञानोदय हे वृत्तपत्र सुरू केले. त्यातून हिंदू धर्मावर
प्रखर टीका होऊ लागली. म्हणून हिंदू धर्माविरुद्ध मतांचे खंडन करण्यासाठी 1844 मोरभट दांडेकरांनी उपदेश चंद्रिका, कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी 1852 साली विचारलहरी आणि बापू सदाशिव शेठ यांनी 1855 सद्धर्मदीपिका सुरू केली. भाऊ महाजन यांनी धूमकेतू या नावाचे एक साप्ताहिक काही काळ चालवले. या सुमारास वीरेशर छत्रे यांनी ज्ञानसिंधू नावाचे एक वृत्तपत्र, तर 1844 मुंबई व पुणे येथे मित्रोदय हे वृत्तपत्र सुरू केले. मित्रोदय हे पुण्यातील पहिलेच वृत्तपत्र होय. अव्वल इंग्रजी कालखंडातील वृत्तपत्रसृष्टीतील कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांच्या संपादकत्वाखाली ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र पुण्यातून 1849 साली निघू लागले. प्रथम साप्ताहिक व नंतर दैनिक असा त्याचा प्रवास होता. प्रार्थना समाजाचे सबोध पत्रिका, सत्यशोधक समाजाचे दीनबंधू या नियतकालिकांनी धार्मिक क्षेत्रात प्रबोधनाबरोबर सामाजिक समस्येसंदर्भात केलेली जागृती महत्त्वाची मानावी अशी आहे. त्यामुळे लोककल्याणेच्छू, सत्यप्रकाश, बेळगाव समाचार, खानदेश वैभव, ज्ञानसागर, शुभसूचक, सत्यशोधक इत्यादी प्रादेशिक भाषेत वृत्तपत्रे निघून त्यातील समाज जागृती संदर्भात महत्त्वाचे कार्य केले. याबाबत इसवी सन 1862 साली मुंबई येथे निघाले हिंदू प्रकाश या वृत्तपत्राचे स्थानिक प्रबोधन चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. एकंदरीत अव्वल इंग्रजी कालखंडातील वृत्तपत्र नियतकालिकामुळे समाज माणसाला आपले मत बनविण्यास, विचार प्रकट करण्यास एक महत्त्वाचे साधन उपलब्ध झाले आणि सरकारलाही लोकांची मने व अडचणी सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय वृत्तपत्राद्वारे स्वतंत्रपणे आकलन होऊ लागले. जनतेची मने कळू लागली. पण मुद्रण संस्थेचे जे अत्यल्प वृत्तपत्र नियतकालिके त्याचे अंगभूत सामर्थ्य जसजसे प्रकट होऊ लागले तसतशी त्याच्यावर राज्यकर्त्यांची मर्यादा घालण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अव्वल इंग्रजीतले बहुशः वृत्तपत्रे व नियतकालिके विशेष करून राजनिष्ठ असलेली दिसतात. तरीसुद्धा सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींचं दिग्दर्शन करण्यावर, ज्ञानदानावर मराठी नियतकालिकांचा भर होता. दर्पण, प्रभाकर, हिंदू प्रकाश, ज्ञानप्रकाश, उपदेश चंद्रिका इत्यादी तत्कालीन वृत्तपत्रांच्या व मासिकांच्या नावावरूनही सहज स्पष्ट होण्यासारखे. समारोप इसवी सन 1874 या कालखंडातील महाराष्ट्रातील सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी याचा विचार करता ब्रिटिश राजवटीमुळे निर्माण झालेल्या नवसंस्काराच्या क्रियाप्रतिक्रियांचा काळ म्हणून याला ओळखता येईल. या काळात ब्रिटिश राजवटीमुळे भारतीय समाजजीवनात किंबहुना महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात कमालीचे स्थित्यंतर घडून आले. यातून महाराष्ट्रात बहुजन समाजाच्या उद्धारासाठी प्रबोधन चळवळ उदयास आली. या सर्वांच्या प्रभावातून समकालीन जीवनाशी समरस होणारी वाङ्मय निर्मिती उदयास आली. त्यामुळे या वाङ्मयाची पार्श्वभूमी सामाजिक, सांस्कृतिक अशा स्वरूपाची आहे. ब्रिटिश राजवटीमुळे प्रगत आचार, विचार आणि भौतिक विद्या यांचे ज्ञान आपणास करावयाची संधी येथील लोकांना मिळाली. नवी शासन व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, मुद्रणालय, ग्रंथ प्रसार, वृत्तपत्रे, ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि हितदेशीय लोक यांनी प्रबोधनाच्या दृष्टीने केलेल्या सामुदायिक व व्यक्तिगत हालचाली या सर्वांच्या क्रियाप्रतिक्रियातून होत गेलेल्या नव्या मूल्यांचे संवर्धन, तसेच जीवनाच्या राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अंगाकडे पाहण्याचा प्राप्त झालेला नवा दृष्टिकोन यामुळे येथील समाज जीवनात एक प्रचंड मोठी क्रांती झाली. या सर्वांचा प्रभाव तत्कालीन वाङ्मय निर्मितीवर झालेला पाहावयास मिळतो. यामुळे हे वाङ्मय तत्कालीन सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा दस्तऐवज म्हणून महत्त्वाचे वाटले. या काळात महाराष्ट्रात मुद्रणकलेचा झालेला उदय व समाज विकासासाठी झालेला उपयोग, शाळा, पुस्तक मंडळी, ख्रिस्ती मिशनऱ्यांनी केलेले कार्य, तसेच हितदेशीयांनी येथील धार्मिक जीवनात केलेली जनजागृती, त्या अनुषंगाने उदयाला आलेल्या धार्मिक प्रबोधनाच्या चळवळी, वृत्तपत्र व नियतकालिकांचा उदय सर्व गोष्टी ध्यानात घेतल्यास तत्कालीन सामाजिक पर्यावरण ढवळून निघाले होते. तथापि समाजातील प्रस्थापितांना ही प्रक्रिया मानवत नव्हती. त्यामुळे या नवविचार प्रवर्तनामुळे सुधारक विरोधी, सनातनी अशा द्वंद्वाचा उगम झालेला आढळतो आणि या घटनांचे पडसादही तत्कालीन वाङ्मयावर झालेले दिसतात. तर योग्य पर्याय निवडा. वस्तुनिष्ठ प्रश्न पाहू. शिष्टाचार, अतिथ्यशीलता हे कशाचे गुण आहेत? तर हे संस्कृतीचे गुण आहेत. पारंपरिक समाजाचे पुनर्रचना करण्यासाठी कोणी प्रबोधन चळवळ सुरू केली? तर समाज सुधारणांनी. तृतीयरत्न नाटक कोणी लिहिले? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले.
आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. चुकीबरोबर ब्रिटिश राजवटीचा प्रभाव भारतीय समाजावर झालेला नाही. चूक वृत्तपत्र मुद्रण कलेचे अपत्य नाही. चूक भौतिक विद्यांची व नवविचारांची ओळख झाल्यामुळे धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. बरोबर. गाड्या जागी योग्य शब्द भरा. मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती होय. इसवी सन 1848 जगन्नाथ शंकर शेट यांनी हिंदू मुलींसाठी पहिली शाळा काढली. ब्राह्मण समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते. दर्पण मराठीतील पहिले वृत्तपत्र. सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले. नियतकालिक समाज प्रबोधनाचे साधन. ब्रिटिश राजवट. नव्या युगाची सुरुवात. ख्रिश्चन धर्मियांचा ग्रंथ कोणता? तर बायबल. साहित्य हे कशासाठी निगडीत असते? तर समाजाशी. शिक्षण विषयक झिरपण्याचा सिद्धांत कोणी मांडला? लॉर्ड मेकाले. यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली? तर बाबा पदमजी. आपण मराठी वाङ्मयाचा इतिहास 1800 ते 1874 यामधील सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम या काळात कसा झाला ते आपण घटक 1 मधील हा पूर्ण पार्ट 1 व पार्ट 2 मध्ये पूर्ण भाग बघितला. जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.